नीटचा पेपर फुटला, तसा टीईचा पेपर फुटला. अशा पेपर फुटीमध्ये सुद्धा अशा प्रकारे यशवंतराजे हे केले, जे आपले जे काय असेल ते कर्तृत्व गाजवले, त्याच्याबद्दल आज एक गावकरी म्हणून आपण सर्वांनी यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण आलो आहोत. खरं तर जसा कांबळीचा शिवसैनिक झाला तसा दंडाच्या वाडीचं लक्ष्मीनगर कधी झालं हे कळालं नाही. सन 2016 साली आपल्या गावामध्ये म्हणजे वकिली व्यवसाय किंवा डॉक्टर व्यवसाय याच्याकडे कोणीही एवढ्या उमेदीने बघत नव्हतं. त्या काळामध्ये आपल्यामध्ये वकील डॉक्टरांची चालू होण्याची जी फॅक्टरी सुरू झाली आणि त्याच्यानंतर आता भरपूर लोक या व्यवसायाकडे बघू लागले. आपल्यामध्ये विषय काय होता, एक तर नोकरी सरकारी नाहीतर सरकारी, या व्यवसायाकडे हे सोडून कोणी काही बघत नव्हतं. तर याच्या वकिली व्यवसायाकडे किंवा डॉक्टर व्यवसायाकडे आणि भारतीय नौसेनेकडे सगळ्यांनी लक्ष देऊन पुढे जाऊन एक वेगळं क्षेत्र निवडलं. त्याच्याबद्दल आपल्याच गावातील आपल्याच कुटुंबातील लोकांचं गुणगान आपण गायलं पाहिजे, कारण आपलं गाव सोडून आपली लोक सोडून याचं गुणगान कोणी गाणार नाही. आणि म्हणून आपण यांचा आज सत्कार घेतला. खरं पाहता आपल्या लोकांचा सत्कार हा आपणच करायचा असतो. कारण काय आहे की जी मुलं आहेत ती आपली गोरगरिबांची मुलं आहेत, गोरगरिबांच्या मेहनतीतून किंवा ऊसतोड कामगारांच्या याच्यातून पोर आलेले आहेत आणि आपण पोरांचा सत्कार केला पाहिजे. असं म्हणतात की विरासत में सिर्फ गद्दी मिलती है, विरासत में सिर्फ गद्दी मिलती है, लेकिन बाबू मोशाय बुद्धी नाही मिळती. आणि ही बुद्धी घेण्यासाठी किंवा ही बुद्धी मिळवून आपण जे मिळवतो त्याचीच खरी विरासत पुढे चालू होते. आणि त्यामुळं आपण आपल्या सत्कार मूर्तींचा तो सत्कार केला आणि जो पुढे जे काय होतील त्यांचा सुद्धा आपण सत्कार करू. आणि त्याच्यासाठी मेहनतीनं ज्ञानेश्वर कारंडे, कैलास शिपवरकर यांनी कमी वेळामध्ये सत्कार घेतला. कारण आता आपल्या प्रत्येक घरामध्ये जवळजवळ 2 घरामध्ये एक सरकारी कोण जर काम करते किंवा काय घरोघरी अधिकारी झालेले, परंतु दुसऱ्याच्या बाब्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वजण आलात त्याबद्दल आभारी आहे. आमचे मित्र कैलास शिपवरकर यांनी सांगितलं की आपण आपले जे प्रथा आहे सत्कार करायचे, जे नोकरी लागले व्यवसायात आहेत, जे यांनी नाव कमवलंय, आपल्या गावची शान आहे, अशा लोकांचा सत्कार करायचा. मग त्यांनी सुचवलं होतं मला, सर आपले डॉक्टर संदीप गोडसे, शिवाजी गोडसे, सागर तानाजी गोडसे वकील ॲडव्होकेट, ते येऊ शकले नाहीत, पुण्याला आहेत. आणि संदीप पण बोलला की नंतर मी येतो, आता नाही, त्यांचा पुढच्याही आपला सत्कार केला जाईल. अशामुळं हे सगळ्या युवकांनी काय ठरवलं आहे की जे गावात नोकरीला असते किंवा वेगवेगळ्या पदावर किंवा वेगवेगळ्या व्यवसायात उत्कृष्ट स्थान मिळवत आहे किंवा गावात नाव लौकिक करते, अशा सर्व विद्यार्थ्यांना किंवा नोकरदारांचा व्यावसायिकांचा सत्कार करणार होतो. आणि याचे श्रेय म्हणते कैलास शिपवरकरांना देतो, तर त्यांनी पाठीमागं लागून किंवा सगळ्यांचं ध्यानानं काय म्हणतो ध्यान करून सगळ्यांचा सत्कार करण्याचं ते व्यवस्थित सुचवतात. अशा प्रकारे आपण इथून म्हणून सर्वांनी मिळून करूया. ही काय माझं नाही किंवा कैलासचा किंवा विषय नाही, सगळ्या गावकऱ्यांनी मिळून सत्कार करूया आणि त्यांना प्रेरणा देऊया आणि त्यांची प्रेरणा इतरांनी घेऊया. अशाच प्रकारचे प्रेरणा आम्हाला ह्याच्यापूर्वी पण मला वाटते या लक्ष्मीनगरच्या ह्याच्यामध्ये विजय गेवडे म्हणून PSI होते. सुरुवातीला आम्ही लोणार समाजाचं काम करत होतो, त्यावेळेस असं लोणार समाजाचे जे अधिकारी झाले त्यांचा सत्कार घेण्यात येत होतं. अशोक सरांचं तालुकाध्यक्ष होते, तर ते विजय गेवडे आले, त्यांचा असा हलगे वाजवून किंवा हे गेलं होते प्रेरणा मिळते. त्यांची प्रेरणा आधी विद्यार्थी घेतली. आपल्या गावाचे बरेच PSI झाले, आता ते 1 पर्यंत पोहोचले. अशामुळे प्रेरणा घेतल्यामुळे इतरांना विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. आणि हे पण दुसरा एक सांगतो तुम्हाला की आपल्या गावाचा सत्कार केलेला नंतर किंवा सत्कार चालला द्या, पण आपल्या गावाला नोकरीला असू द्या किंवा कुठं बाहेर गावी असू द्या, त्याचा एक ना एक दिवस आपल्याला किंवा आपल्या गावातल्या लोकांना नक्कीच फायदा होतो आणि चांगला फायदा होतो, हे लक्षात होतं. याचं उदाहरण पण असतील. आता पोलीस क्षेत्रातल्या लोकांनी गोडसे साहेबांनी, आता विजय गोडसे साहेबांनी पण बऱ्याच जणांना मदत केलेली आहे किंवा अजून इतरांना काही नाव घेत नाही, पण फायदा होतोय मला नक्की माहित आहे. असं त्यांची साथ लावून हे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज इथं नाताला विक्रम उपरकर यांचा सत्कार केल्याबद्दल तर मी 2 शब्द सांगतो. आज नाताची गाथा सांगताना मला जरा बरं वाटतं थोडंसं, कारण हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि त्याच्याबद्दल मला काय 4 गोष्टी माहिती होती, मी तुमच्या समोर सांगतो. नाता हा 7वीपर्यंत शाळा शिकला सुरुवातीला, त्याच्यानंतर आजोबा फिटकरी करत होते त्यांच्या मागे,
हा निघाला. त्याच्यानंतर 2-4 वर्षानंतर त्याला वाटलं की बाबा आपण शाळा शिकली पाहिजे. मग परत 17 नंबरचा फॉर्म भरला. 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी पास केली. त्याच्यानंतर परत 12वी पास केली आणि डिग्रीला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर हा पुण्याला परत MPC साठी गेला. 6 महिने पुणे, 6 महिने परत गावाकडे. असं करत करत त्यानं परत MPC पण सोडून दिली. परत म्हटलं नाही आता मला वकिलकी करायची. आणि त्याच्यानंतर त्यानं मग वकिलकीला ऍडमिशन घेतलं आणि त्यामध्ये तो सक्सेस झाला आणि त्याने डिग्री कंप्लीट केली. ह्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन आणि माझे 4 शब्द संपवतो. मी 3 वर्षाचे मध्ये केले विद्यापीठ कोल्हापूर. तर सुरुवातीला CET एक्झाम दिली. CET एक्झाममध्ये मेरिट ॲडमिशन करून घेतलं गव्हर्नमेंट कॉलेजला. फी वगैरे काही जास्त लागली नाही. 3 वर्ष पूर्ण अभ्यास पूर्ण फोकस न केला आणि LLB पूर्ण करून घेतली. आता सनदचं पण दिले, सनद पण आहे. आता प्रॅक्टिस करेन पंढरपूरला. माझं नाव विक्रम वसुदेव परगर. मी 12वीला फेब्रुवारीला होतो आटपाडीला. तर इंडियन नेव्हीचं क्वालिफिकेशन असतं 12वी सायन्स, 12thला 50% पाहिजे आणि इंग्लिशला पण 50 पाहिजे कमीत कमी. तर नेव्हीचा 2 प्रकारे पेपर 2 स्टेजमध्ये सिलेक्शन होतं. फर्स्ट स्टेजला क्वालिफिकेशनसाठी असतं, त्याला निगेटिव्ह सिस्टीम असते. आणि सेकंड स्टेज त्यांचं तिथं ऑफलाईन असते, म्हणजे सेंटरवर गेल्यानंतर मग फिजिकल, मेडिकल आणि पेपर असं तिन्ही एकाच दिवशी करून तिथं त्यांनी मेडिकलला फिट आहे का अनफिट तिथं सांगते. नंतर ते 1-1.5 महिन्याचा रिझल्ट त्यांचा फायनल त्यांच्या वेबसाईटवर सोडतात. असं होऊन सिलेक्शन होतं नेव्हीचं.